नमस्कार मैत्रिणो, आपल्या या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। मी आहे अनिता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पांढरी स्वस्तिकाची फुलं कापसाच्या साहाय्याने कशी बनवायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर कसं होतं मैत्रिणो, काय वेळेस काय होतं, आपण जर एखाद्या अपार्टमेंटमध्ये राहत असेल तर जवळजवळ 10-15 तर लोक अपार्टमेंटमध्ये असतातच, म्हणजे 10-15 घरं तर अपार्टमेंटमध्ये असतातच। त्यामुळे कसं होतं, प्रत्येक झाडांच्या फुलांवर प्रत्येकाचा हक्क असतो। मग आपल्याला जरा लेट झालं ना की फुलं पूर्णपणे संपून जातात, मग एक पण फूल आपल्याला पूजेसाठी राहत नाही। तर मैत्रिणींनो, आता पूजेसाठी फुलं नसेल तर टेन्शन घेऊ नका। कापसाच्या साहाय्याने स्वस्तिकची फुलं कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। आणि ही कापसाची स्वस्तिकची फुलं बनवून तुम्ही देवाच्या चरणी अर्पण केलं तरी तुमची पूजा संपूर्ण व्यवस्थित होऊ शकते। तर मैत्रिणींनो, टेन्शन घेऊ नका। आता तुम्ही म्हणाल की कापसाची फुलं देवाला कशी अर्पण करायची, तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगते। पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतातूनच आपला देह तयार झालेला आहे। मग पृथ्वी म्हणजे या जमिनीतूनच ते कापसाचं झाड तयार झालेलं आहे, म्हणजे ते पण एक परब्रह्माचंच रूप आहे। मग कापसाचं फूल तुम्ही जरी देवाला वाहिलं तरी देवाला खूपच आनंद होईल। तरी मैत्रिणींनो, हे कापसाचं फूल स्वस्तिकचं कसं बनवायचं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित तुम्ही हा व्हिडिओ बघा। आणि तुमच्याकडे जर पूजेसाठी फुले नसतील तर अजिबात टेन्शन घेऊ नका, अशा पद्धतीचे फुलं नक्की तुम्ही तयार करून देवाला अर्पण करा। तर चला मैत्रिणींनो, ही फुलं कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते। तर मैत्रिणींनो, आपल्याला लागणार आहे कापूस थोडासा, आणि थोडासा आपल्याला दोरा पण लागणार आहे। दोरा घ्यायचा आहे, कापूस घ्यायचा आहे। तर आपल्याला दोरा, कापूस आणि कात्री याच्या व्यतिरिक्त काही लागणार आहे। हे स्वस्तिकचं फुलं ओरिजिनल आहे, अशा पद्धतीचीच फुलं कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, स्किप करू नका, कारण ह्याची माहिती मिळाली की तुम्हाला पण गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी किंवा तुम्हाला इतर वेळेस जर पूजेसाठी फुलं वगैरे मिळाली नाही। कारण कसं होतं माहिती का, ज्यावेळेस आपण देवाची पूजा करतो आणि फुलं जर नसतील ना तर देवघर एकदम सुनं सुनं वाटतं। मग त्यावेळेस फुलं वगैरे घातली ना तर देव एकदम प्रसन्न वाटतात आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि घरामध्येही सकारात्मक ऊर्जा येते। एरवी तर आपल्याला फुलं मिळाल तर काही प्रश्न नाही, पण जर फुलंच नाही मिळाली तर अशा पद्धतीची तुम्ही नक्की फुलं तयार करून देवाच्या चरणी अर्पण करा। आता कसं होतं मैत्रिणींनो, आता पावसाळ्यात, हिवाळ्यात आपल्याला फुलं मिळतात, पण उन्हाळ्यात काय होतं, भरपूर ऊन असल्यामुळे फुलं झाडाला येत नाही। त्यावेळेस सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची फुलं बनवून देवाच्या चरणी अर्पण केलं तरीही देव प्रसन्न होऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपल्याला कापसाच्या छोट्या छोट्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो, आणि दोन्हीकडून थोडासा पिळा घालून घ्यायचा आहे। खूप सोपं आहे, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। मला जमतंय म्हटल्यावर तुम्हाला 101% तर मैत्रिणींनो नक्कीच जमणार। कसं असतं, प्रत्येक काम आपल्याला करायच्या अगोदरच फार अवघड वाटतं, पण प्रत्येक काम ज्यावेळेस आपण हातात घेतो त्यावेळेस एकदा चुकेल, दोनदा चुकेल, तीनदा चुकेल, पण चौथ्यांदा मात्र तुम्ही माझ्यापेक्षाही सुंदर बनवचाल। तर तुम्ही नक्की प्रयत्न करा मैत्रिणींनो। तर अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही पाकळ्या एकत्र करून घ्यायच्या आहेत, चौथी पण एकत्र करून घ्यायची आहे, पाचवी पण घ्यायची आहे, आणि अशा पद्धतीने छोटंसं खाली आपल्याला देठ ठेवायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, दोऱ्याच्या साहाय्याने ते बांधून घ्यायचं आहे। तर खूप सुंदर हे स्वस्तिकचं फूल होणार आहे मैत्रिणींनो, नक्की तुम्ही ट्राय करा आणि नक्की तुम्हाला जमणार। मी 100% नाही, 101% खात्री देऊन सांगते, नक्की तुम्हाला जमणार। तर अशा पद्धतीने आपण आता दोरा असा व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे, गाठ पण बांधायची आहे, आणि सुंदर असं आपल्याला असं हे फूल बनवायचं आहे। तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतातूनच आपला देह निर्माण झाला आहे मैत्रिणींनो, आणि ज्यावेळेस आपल्या देहाचा मृत्यू होतो त्यावेळेस या पंचमहाभूतातच आपला देह विलीन होतो। त्यामुळे आज तुम्ही समजूच नका की कापसाची फुलं देवाला कशी अर्पण करायची, हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल, त्यासाठी मी हे तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे। कारण पृथ्वी पण एक परब्रह्माचंच रूप आहे आणि त्या जमिनीतूनच हे कापसाचं झाड येतं, त्यामुळे हे जर फुल अर्पण केलं तर देवाला आनंदच होईल मैत्रिणींनो। अशा पद्धतीने 2 गाठी आपल्याला बांधून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता, फिट्ट गाठ बांधलेली आहे, तुमच्या फुलांना काहीच होणार नाही आणि हे फूल कायमस्वरूपी राहतं मैत्रिणींनो, एकदा पण हे सुकत नाही, कारण हे आपण कापसाचं सुंदर स्वस्तिकचं फूल तयार केलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की तयार करा। बघू शकता किती सुंदर आपलं कापसाचं फूल तयार झालेलं आहे, आणि थोडंसं आता आपल्याला
वळवायचं आहे की जेणेकरून त्याला स्वस्तिकचा आकार यावा। जे ओरिजिनल फूल आहेत त्या पद्धतीनेच मी सेम तुम्हाला करून दाखवलेलं आहे। कात्रीच्या साहाय्याने जे जादाचे टोक आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तर बघू शकता अट्रॅक्टिव्ह सुंदर अक्षरशः आपण आत्ता झाडावरून तोडल्यासारखं आपलं सुंदर आणि छान फूल तयार झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची फुलं मैत्रिणींनो नक्की बनवा। बघा किती सुंदर आणि छान दिसत आहे। मी त्याला स्वस्तिकचा आकार पण दिलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्या पाकळ्या बनवा, त्या अटॅच करा, त्याला दोरा बांधा, त्याला देठ तयार करा। बघा किती सुंदर आपलं फूल बनलेलं आहे। तर अशा पद्धतीची फुलं तुम्ही नक्की तयार करून बघा। आता मी भरपूर तयार केलेले आहेत, तुम्हाला दाखवते। बघा किती सुंदर दिसत आहेत, बघा किती छान दिसत आहेत। मी गोल गोल फिरवते तरीही पाकळी एक सुद्धा पडत नाही, कारण आपण त्याला घट्ट बांधलेलं आहे। 2 ते 4 तुम्ही गाठी बांधा की जेणेकरून ते फूल कधीही निसटणार नाही आणि तुम्ही देवाच्या चरणी अर्पण करू शकता। गणपती बाप्पा, गौरी देवीसाठी डेकोरेशन सुद्धा तुम्ही अशा फुलाने करू शकता। तुमचे 10 दिवस गणपती असतील तर फुलं हे सुकणार नाहीत। डेकोरेशन खूप सुंदर आणि छान 10 दिवस राहणार आहे। तर जे काही आपल्याला टोक आलेले आहेत ते थोडे थोडे कट करून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपलं फूल सुंदर आणि छान दिसावं। तर बघू शकता आपलं फूल किती सुंदर आणि छान तयार झालेलं आहे। तर बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला आता झूम करून पण दाखवणार आहे। खूप सुंदर छान अट्रॅक्टिव्ह आपली ही फुलं बनलेली आहेत। तर आता पूजेसाठी फुलं नाहीत म्हणून काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका। या पद्धतीने फुलं बनवून तुम्ही देवाची पूजा नक्की करा। तर बघू शकता ओरिजिनल फुलासारखं आपलं फूल झालेलं आहे। मी तुम्हाला ओरिजिनल फूल पण दाखवलेलं आहे, कापसाने बनवलेली फुलं पण दाखवलेली आहेत, मी तुम्हाला झूम करून पण दाखवलेलं आहे। बघा आपल्या फुलांकडे बघतच राहावं, अशी सुंदर अट्रॅक्टिव्ह आणि छान फुलं आपली तयार झालेली आहेत। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा की जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्या माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि असेच तुम्हाला नवनवीन आयडिया काहीतरी बघायला भेटतील। तर मैत्रिणींनो बघू शकता काहीच लागत नाही, फक्त एक दोरा तर सगळ्यांच्या घरात असतोच, कापूस तर सगळ्यांच्या घरात असतेच, कात्री छोटी का होईना दूध पिशवी कट करण्यासाठी आपण आणलेली असतेच। काहीच विकत आणायचं नाही, काहीच खर्च नाही। मी तुम्हाला घरगुती साहित्याने कशी फुलं बनवायची ते मी सांगितलेलं आहे। 1 रुपयाही आपल्याला खर्च करायचा नाही। खूप सुंदर ही फुलं बनतात, मला जमतात म्हणल्यावर तुम्हालाही 100% जमणार। तर तुम्ही नक्की ही फुलं बनवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। एक छोटीशी जरी कमेंट केली तर मला खूप आनंद होईल। तर बघा मी तुम्हाला झूम करून पण दाखवलेलं आहे। तर किती सुंदर आपली फुलं ही तयार झालेली आहेत। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये।